शाळेच्या समोर येऊन बघा 3 लाईन लावलेल्या असतात अक्षरशः ते भर पावसामध्ये ती पोरं अशी बाहेर अशी पुढे ढोरांमध्ये फिरत असतात. काय परिस्थिती आहे? लाख 1.5-2 लाख रुपये भरायचे आणि पोरांच्या सुरक्षेचं काय? तुम्ही ते शाळेवाले तपासतही नाही. आम्ही एका शाळेवरती टीका करत नाही, सगळ्या शाळांचं बोलतो. आरटीओनी तुम्हाला बंधनकारक केलं ना, एका व्हॅनमध्ये एका रिक्षामध्ये किंवा एका बसमध्ये किती मुलं बसवायची आहेत त्याला नियम आहेत ना. शाळा तपासणी करते का त्याचे? शाळेने फक्त पैसे घ्यायचे? शाळा नाही करत, प्रशासन नाही करत. त्यांनी 1 दिवस तपासणी केली असेल का एवढ्या वर्षामध्ये की या रिक्षामध्ये बाबा 4 लोकांची त्याच्यामध्ये 4 मुलांची त्याच्यामध्ये परमिशन आहे, 10 मुलं कशी जातात? शाळेचं काम नाही ते. तुम्ही त्या शाळेने टाईट करा, त्यांना बोला तुमचा एक माणूस रोज तिकडे ठेवा. पोरं आतमध्ये येताना आणि जाताना तुम्ही चेक करा ना किती पोरं जातात त्याच्यामध्ये. सर्व रिक्षा त्याच्यानंतर बसेस वगैरे फिटनेस पण चेक करा. त्याचं फिटनेस चेक करा की त्या बसेसमध्ये सीसीटीव्ही असला पाहिजे, त्याचे ऍक्सेस असला पाहिजे, सगळ्या गोष्टीकडे केअरटेकर पण असलं पाहिजे एखादं. तुम्ही लोक त्याच्या बाबतीत काय बोलत होते बघतही नाही. आणि काय पण ढोबळ शासनाचा जीआर आला, ह्याचा जीआर आला, जीआर आला ते तर तुम्हाला करण्याचं काम, तुमचं काम येते. हे काम कोण करणार? सर हे सगळं आपण काही घटना घडायच्या अगोदर करतो. तुमच्याकडे आता इथे कितीचा स्टाफ आहे? तुमच्याकडे किती स्टाफ आहे इथे? आपला स्टाफ शैक्षणिक कामासाठी किती आहे सर? आमचा एक 15 लोक आहे. हा मग 1-2 माणसं तुम्ही प्रत्येक शाळेत फिरू नाही शकत बघायला. अशी घटना कशाला होतात? ते वाहनं रिक्षा वगैरे नाही बऱ्याचशा बघा ह्या सगळ्या ज्या शाळेच्या त्रुटी ना ह्या तुम्ही स्वतः आयडेंटिफाय केल्या पाहिजेत. जाऊन कुठे कुठे चुकतात शाळेवाले आयडेंटिफाय करा ना, तुम्ही व्हेरीफाय करा ते. त्याच्या विरोधात तुम्ही त्यांना पत्रव्यवहार करा किंवा त्यांचे लायसन्स रद्द करा. पण ऐका, जे त्याच्यातले स्पेशालिस्ट लोक आहेत ते आरटीओ असतात, आम्हाला गाड्या सुटायच्या. हे शैक्षणिक काम आहे, त्याच्यासाठी आमचं स्टाफ. साहेब गाडीचं इंजिन तुम्हाला कळत नाही, पण गाडीमध्ये किती लोक बसावे हे तर तुम्हाला कळतं ना सर. ऐका तुम्ही, आम्ही पत्रव्यवहार करणार त्यांच्याशी, पण आता तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना परवानगी त्यांना आरटीओ कडून घ्यायची असतात. बघा आम्ही त्यांच्याशी 15 फक्त तुम्हाला देत नाही. आम्ही आता ट्रॅफिक पोलिसला आरटीओला पण 2 पत्र देणार. पण तुम्ही त्यांची कधीतरी एकदा तुम्ही गट शिक्षण अधिकारी म्हणून संयुक्त बैठक घेणार आहे का? तुम्ही आरटीओवाल्याला बोलवा, ट्रॅफिकवाल्याला बोलवा, शाळा प्रशासनाला बोलवा, पोलीस स्टेशनला बोलवा आणि एकत्र बसून तुम्ही मिटिंग करा. स्पीड न्यूज भारत.